महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भोल्या भाल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने, दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बरका. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, मैं लाऊंगा शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने, या नवतेच अफजल खाने, जिता जागता जणू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. मरहबा सुभानअल्लाह. कौतिक झालं दरबारात, खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याच गोड दळ पायत, फौज फाटालाही बक्के. अंगीत हातीच पळ, पाहणारा खप चुळचुळ. वाटेत भेटेल त्याला चिरडी, कीर्तित खानाची सेना निघाली. धाव लुटली, देवळा उद्ध्वस्त केली. आया बहिणीची आबरू लुटली. कोण रोखणार हे वादा. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोकणार. काय लढवावा हुंडर, चिंतेत बंद सरदार. पण आई जिजाऊ काय म्हणाल्या. शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्याग छावा, अशा वाघिणीचा त्याग छावा. गनिमान कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा. भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानाने हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. आणि त्यासे नाही जाणीव शक्तीची, त्यासे नाही जाणीव शक्तीची, त्यासे नाही जाणीव शक्तीची. आणि करेल काय कल्पना युक्तीची. जी 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 काय कल्पना युक्तीची. जी 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 करेल काय कल्पना युक्तीची. जी 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 जी. खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला. नक्षीदार
मोठा मंत्री